टेबलवर झाकायला किंवा पूजेच्या ताटावर झाकायला हा स्टार शेपचा सुंदर असा रुमाल आहे. थालपोस पण म्हणतात याला. या व्हिडिओमध्ये हा कसा बनवायचा हे व्यवस्थित समजावून सांगितले आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा असा रुमाल बनवायला शिका. ह्या केशरी रंगापासून आपण हे बनवायला सुरू करूया. सर्वप्रथम एक नॉट करून घ्यायची. अशी गाठ तयार केल्यानंतर 6 चेन्स करायच्या. 6 चेन करायचे. 2 3 4 5 6. 6 चेन झाल्यानंतर पहिल्या चेनमध्ये जोडायचं आहे स्लिप स्टिचने. असा आपला एक छोटासा सर्कल तयार होईल. त्यानंतर पुन्हा एक चेन, 2 3 साखळ्या करायच्या. आणि आता हा जो सर्कल म्हणजे गोल तयार झाला आहे त्या गोलाच्या आतमध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. 3 चेनचा एक पकडू आणि हा आता दुसरा, तिसरा डबल क्रोशिया, 4 5 असे आपल्याला या सर्कलमध्ये एकूण 20 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. तर हे 20 डबल क्रोशे झाल्यावर दाखवते. 20 डबल क्रोशे झाले आहेत. आता इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे आणि हा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत 3 चेन, 3 साखळ्या करायच्या आणि याच ठिकाणी एक डबल क्रोशे करायचा. म्हणजे सेम स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशे केला. असे हे इथे 2 झाले. त्यानंतर पुढच्या साखळीवर सेम साखळीवर एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे. तसंच पुढच्या साखळीवर एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशे. असे जे प्रत्येक एका डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे या राऊंडमध्ये 40 डबल क्रोशे होतील. प्रत्येक याच्यामध्ये 2, प्रत्येक स्टिचवर 2 डबल क्रोशे. तर हा पण राऊंड करून झाल्यावर दाखवते. अशा प्रकारे हा दुसरा राऊंड सुद्धा पूर्ण झाला. ज्या राऊंडमध्ये एकूण 40 डबल क्रोशे झाल्यात. त्यानंतर इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं, एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला दुसऱ्या रंगाच्या धाग्याने समोरचं पॅटर्न बनवायचं आहे. तर याच्यानंतर मी हा डार्क हिरवा रंग लावत आहे, कारण या डार्क ऑरेंजला हे डार्क ग्रीनचं कॉम्बिनेशन छान दिसते. तुम्हाला हाच कलर पाहिजे असेल तर मी या प्रोडक्टची लिंक पण इथे टॅग करेन, तिथून घेऊ शकता. तर याला एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे कोणत्याही एका डबल क्रोशियावर जोडून घ्यायचं सिंगल क्रोशियाने. इथे 3 चेन करायच्या. आता हा आपला समोरचा राऊंड सुरू होत आहे. या प्रकारे 3 चेन करायचे आहे. 7 चेन करायचे. 4 5 6 7 चेन झाल्यानंतर इथे 3 स्टिचेस स्किप करायचे आहे. 1 2 3 आणि इथे चौथ्या स्टिचवर म्हणजे चौथ्या डबल क्रोशेवर सिंगल क्रोशियाने जोडायचं. पुन्हा इथे 7 चेन करायच्या. 2 3 4
5 6 7. पुढच्या 3 स्टिचेस सोडायच्या, 1 2 3 आणि चौथ्या डबल क्रोशेवर सिंगल क्रोशा करायचा. अशा प्रकारे आपल्याला हे 7-7 चेनचे लूप्स बनवून घ्यायचे आहे. 7 चेन्स करायच्या आणि त्यानंतर पुढे 3 डबल क्रोशे सोडून, म्हणजे हे 3 खांब सोडून पुढच्या खांबावर, चौथ्या खांबावर सिंगल क्रोशाने जोडायचं. असे पूर्ण करून घेऊ. अशा प्रकारे आपण हे लूप्स तयार करून घेतले आहे आणि इथे पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. हे लूप्स एकूण 10 आहेत, तर असे 10 तयार करायचे आहे. आणि इथे एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला दुसऱ्या रंगाचा धागा जोडायचा आहे. मी इथे हिरव्या रंगाचा धागा जोडत आहे कारण मला हे कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत आहे. तुम्हाला याच रंगाचा धागा पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओमध्ये प्रॉडक्ट लिंक टॅग केली आहे, तुम्ही तिथून सेम कलर घेऊ शकता. कारण कलर खूप ॲज इट इज सुंदर असले तरच आपला तो रुमाल खूप सुंदर दिसणार आहे. इथे स्लिप नॉट करायची आणि इथे आपल्याला जोडायचं आहे. कोणत्याही एका लूपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. जिथून सुरू केलं तिथूनच जोडू. त्यानंतर इथे 3 चेन्स करायच्या, 1 2 3 आणि याच लूपमध्ये डबल क्रोशे करायचे. 1 2 3 3 डबल क्रोशे करायचे. आपण हे 3 डबल क्रोशे केले आहेत, पण हे टोटल 4 आहेत कारण 3 चेनचा हा एक डबल क्रोशा पकडायचा आहे. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि याच लूपमध्ये पुन्हा 4 डबल क्रोशे करायचे. हे डबल क्रोशे करताना हा विडा थोडा मोठा घ्यायचा, म्हणजे लांब लांब डबल क्रोशे झाले पाहिजे, त्याने ती डिझाईन चांगली दिसेल. तर इथे असे परत 4 डबल क्रोशे करून घेऊ. 4. तर हा इथे असा ट्रायंगल तयार होत आहे. तसंच इथे पण आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे पुढच्या या लूपमध्ये. डायरेक्ट इथून पुढे जायचं, मधात चेन नको. फक्त जेव्हा इथे 4 डबल क्रोशे करून होईल 3 4, त्यानंतर मग इथे 3 चेन घ्यायचे आणि परत या लूपमध्ये 4 डबल क्रोशे करायचे, जशी इथे केले आहे. तर तुमच्या पॅटर्न लक्षात आला असेल. प्रत्येक लूपमध्ये 4 डबल क्रोशे करायचे आहे आणि मध्यात 3 चेन करायचे आहे. हे बघा, 4 डबल क्रोशे, 3 चेन आणि पुन्हा त्याच लूपमध्ये 4 डबल क्रोशे. हे एकूण म्हणजे 8 डबल क्रोशे झाले आहेत आणि 4 मधात 3 चेनची गॅप राहील. असंच पूर्ण या लूपमधून या लूपमध्ये जाताना डायरेक्ट जायचं आहे, चेन नको घ्यायला मधात, आणि या प्रकारे ट्रायंगल करत जायचे. 8 डबल क्रोशाचे, मधात 3 चेनची गॅप. तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ आणि झाल्यानंतर दाखवते. अशा प्रकारे आपण हे सगळे ट्रायंगल शेपची डिझाईन केली आहे. आता इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ आणि आता पुढचा राऊंड करायचा आहे. त्यासाठी इथे 2 वेळा स्लिप स्टिच करायची, जेणेकरून आपली हुक या गॅपमध्ये येईल, 3 चेनच्या गॅपमध्ये येईल. इथे 3 चेन करायच्या आणि या गॅपमध्ये
3 डबल क्रोशे करायचे, 3 चेनचा एक आणि हे 3 डबल क्रोशे, असे एकूण हे 4 डबल क्रोशे झाले. पुन्हा 3 चेन आणि याच गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. यासारखा आहे हा राऊंड, पण इथे 4 डबल क्रोशे झाल्यानंतर 2 चेन करायचे आहे आणि नंतर मग पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशे करायचे आहे. इथे आपण एका लूपमधून दुसऱ्या लूपमध्ये जाताना चेन नव्हती घेतली, पण या राऊंडमध्ये आपल्याला 2 चेन करायचे आहे आणि नंतर पुढच्या राऊंडमध्ये डबल क्रोशे करायचे. हे बघा, हा ट्रायंगल झाला. 8 डबल क्रोशे आणि मधात 3 चेन, त्यानंतर इथे 2 चेन, पुढचा जो 3 चेनची गॅप आहे तिथे 4 डबल क्रोशे, 3 चेन, सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. सेम राऊंड आहे हा, आधीच्याच राऊंड सारखा, पण इथे 2 ट्रायंगलच्या मधात, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, तर याच्या मधात 2 चेनची गॅप ठेवायची, 1 2, आणि यानंतर पुढे पुढच्या लूपमध्ये असंच पॅटर्नने डिझाईन करायची आहे. ह्याच 2 पॅटर्न रिपीट करून हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे हा पण राऊंड पूर्ण झाला आहे. ते 2 चेन करून तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता पुढच्या राऊंडसाठी परत एक स्लिप स्टिच करायची आहे. अजून एक स्लिप स्टिच करायचा आणि इथे 3 चेन करायची, 3. त्यानंतर पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे करायचा, म्हणजे 2 डबल क्रोशे आधीच झालेले राहतील आणि त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे, म्हणजे या राऊंडमध्ये 5 डबल क्रोशे होतील. जसे इथे 4 होते पहिले, तर या राऊंडमध्ये 5 होत आहे. आता इथे चेन करायच्या 2, आणि याच गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे. इथे 3 चेन करायचे आणि इथे 3 डबल क्रोशे करायचे याच गॅपमध्ये, आणि पुढचे 2 डबल क्रोशे पुढच्या 2 स्टिचेसवर चेनचं, म्हणजे हे पण 5 झाले. आणि ह्या 5च्या मधात 3 चेनची गॅप. जसे खाली 4 होते तसे वर आता 5 झाले, 10, आणि मधात 3 चेनची गॅप. असा एक ट्रायंगल तयार झाल्यानंतर आता आपल्याला या गॅपमध्ये करायचे आहेत. ते कसे करायचे ते सांगते. 2 चेन करायच्या आणि ह्या 2 चेनची गॅप सोडून द्यायची. यानंतर पुढच्या स्लॉटचे हे 2 डबल क्रोशे पण सोडून द्यायचे आणि पुढच्या डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, त्याच्यानंतरचे एका डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे, जसे आपण इथे 2 घेतल्यात तसे, आणि नंतर गॅपमध्ये सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 3, म्हणजे हे 5 झाले. आता 5 डबल क्रोशे झाल्यानंतर पुन्हा इथे 3 चेन जशा इथे घेतल्या होत्या, सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 डबल क्रोशे झाले. नंतर पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशे, म्हणजे 2 डबल क्रोशे या 2 स्टिचेसवर आणि या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. हा 5 डबल क्रोशांचा साईड आहे हा, आणि हा 5 डबल क्रोशाचा, आणि मधात 3 चेनची गॅप. असा मिळून हा एक ट्रायंगल आहे. त्यानंतर 2 चेन करून
परत पुढच्या ट्रायंगलवर ट्रायंगल तयार करायचं. तर ह्या 2 ट्रायंगल जसे तयार केल्यात तसेच पूर्ण राऊंडवर करून घ्यायचे आहे. हे झाल्यानंतर मी दाखवते. अशा प्रकारे हा पण राऊंड पूर्ण झाला आहे आणि इथे स्लिप स्टिचने जॉईन करून एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. यानंतर आपण हा धागा जोडणार आहोत, म्हणजे ऑरेंजचा शेड आहे तो. आता इथे आपल्याला याला एक स्लिप स्टिच करून एक स्लिप नॉट केली आहे पहिले आणि इथे सिंगल क्रोशियाने जोडायचं. पहिला दुसरा सोडून इथे तिसऱ्या डबल क्रोशियावर याला सिंगल क्रोशियाने जोडायचं आहे. 2-3 चेन करायच्या. त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया करायचा. नंतर त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया. असे हे 3 झाले. 3 चेनचा एक आणि हे 2. नंतर या स्पेसमध्ये परत 3 डबल क्रोशे करायचे सेम स्पेसमध्ये आणि 3 चेन करायच्या. पुन्हा याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे, म्हणजे हे एकूण 6 डबल क्रोशे होते. 3 इकडे आणि आता 3 या ग्रीन डबल क्रोशेवर, हिरव्या डबल क्रोशेवर एक ऑरेंज कलरचा डबल क्रोशे. तर हा ट्रायंगल आपला वाला त्रिकोण एकूण इकडच्या साईडला 6 आणि इकडच्या साईडला 6 अशा 12 डबल क्रोशियांचा बनला आहे. एक वाढला आहे. हे बघा, इथे खालच्या राऊंडमध्ये 5 होते, या साईडला 5 आणि या साईडला 5. तसे आता वरच्या राऊंडमध्ये 6 आहेत, म्हणजे एक डबल क्रोशिया वाढला. या साईडला एक वाढला, या साईडला एक वाढला आणि हे टोटल 12 झाले आहेत. म्हणजे या ट्रायंगलमध्ये खालच्या राऊंडपेक्षा 2 डबल क्रोशे वाढले आहे आणि मधात 3 चेनची गॅप आहे. तसेच पुन्हा इथे 3 चेनची करायची. याच्या खाली आपण 2 चेनची घेतली होती, पण या राऊंडसाठी 3 चेनची गॅप करायची. पहिला दुसरा डबल क्रोशे सोडून द्यायचा. त्याच्या समोरच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशिया, त्याच्या समोरच्या डबल क्रोशेवर एक, परत त्याच्या समोरच्या डबल क्रोशेवर एक. 3 झाले. त्यानंतर गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3 आणि इकडे म्हणजे अशा प्रकारे हे 6 झाले. मधात 3 चेनची गॅप आणि या सेम गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. असे 3 करायचे आणि 3 ग्रीन याच्यावरती. हे बघा, ग्रीन याच्यावर 3 एका डबल क्रोशे एक असे 3 वेळा घेतले आणि हा ट्रायंगल पूर्ण झाला. पुन्हा 3 चेन करायच्या आणि नेक्स्ट जो ट्रायंगल आहे त्याच्या पहिला दुसरा डबल क्रोशे सोडून पुढच्या 3 डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे, असे 3 डबल क्रोशे करायचे जसे इथे केले. आणि या गॅपमध्ये जे 3 चेनची गॅप येणार तिथे 3 डबल क्रोशे, मधात 3 चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. हे 2 ट्रायंगल जसे केले आहेत तसंच पूर्ण राऊंडमध्ये करायचं आहे. प्रत्येक ट्रायंगलच्या मधात 3 चेनची गॅप ठेवायची. तर अशा प्रकारे हाफ राऊंड कंप्लीट करून घेऊ. झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपला हा राऊंड पूर्ण झाला आहे. आता आपल्याला पुढच्या राऊंडसाठी इथे पहिले जोडून घेऊ आपण इथे स्लिप स्टिचने. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच करायची. पुन्हा एक स्लिप स्टिच करायचं आणि इथे 3 चेन, 2 3. नेक्स्ट स्टिचवर एक डबल क्रोशिया, 2 झाले. त्यानंतर पुन्हा एक 3 डबल क्रोशे झाले. त्यानंतर परत एक डबल क्रोशिया, 4. नंतर हा जो 3 चेनची गॅप आहे त्यामध्ये 3 डबल क्रोशिया, म्हणजे हे एकूण 7 डबल क्रोशे झाले. याच्या अगोदरच्या राऊंडमध्ये 6 होते, या राऊंडमध्ये 7. मधात 3 चेनची गॅप तशीच राहील.
जशी आधीच्या राऊंडमध्ये घेतली होती, फक्त इथे एक डबल क्रोशा आपण वाढवला आहे. या ट्रायंगलच्या एका साईडला एक डबल क्रोशा वाढला आणि या एका साईडला, म्हणजे इथे या राऊंडमध्ये 14 डबल क्रोशे होतील एका ट्रायंगलमध्ये. 3 डबल क्रोशे सेम गॅपमध्ये, नंतर प्रत्येक एका डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे, असे 4 वेळा. 2 3 अजून एक 4. पुढचे 2 सोडून द्यायचे, इथे परत 3 चेन करायच्या. आणि आता नेक्स्ट जो ट्रायंगल आहे तिथे पहिला दुसरा सोडून हे जे 4 आहे डबल क्रोशे त्याच्यावर, जसे इथे 4 डबल क्रोशे घेतले आहेत तसे, आणि गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, असे 7 डबल क्रोशे करायचे. मधात 3 चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे आणि पुढच्या 4 डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे. तर हा ट्रायंगल जसा केला आहे तसेच सगळे ट्रायंगल करायचे. 2 ट्रायंगलच्या मधात 3 चेनची गॅप राहील. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाल्यावर दाखवते. हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर याच्या समोरचा पण राऊंड याच कलरनी करायचा आहे, आणि त्यामध्ये याच्यात जसे 7 डबल क्रोशे आहेत तसे पुढे 8 डबल क्रोशे राहतील. आणि इथे 3 चेन इथे अशाच राहील, इथे पण 7च्या ऐवजी 8, म्हणजे एक डबल क्रोशा वाढेल. मधात 3च ठेवायचे, पण इथे एक वाढवायचं. जसं इथे 4 डबल क्रोशेवर एक सोडला आणि 3 डबल क्रोशे केले. 2 4 4 वर 4 केले, एक सोडला. तसं इथे 1 3 4 5 6 2 सोडायचे आणि 5 डबल क्रोशेवर 5 डबल क्रोशे करायचे, आणि मधात 3 डबल क्रोशे, म्हणजे हे 8 डबल क्रोशे होते. इकडे तसेच 8, 5 वर 5 2 सोडायचे आणि मधात 3 डबल क्रोशे. एका ट्रायंगलमधून दुसऱ्या ट्रायंगलमध्ये जाताना 3 चेन केले आहे, पण पुढच्या राऊंडमध्ये 4 चेन करायचे. एवढाच फरक आहे, बाकी तसंच पॅटर्न आहे. तर हा राऊंड आणि याच्या पुढचा राऊंड झाल्यावर दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे हा चौथा राऊंड पूर्ण, चौथा म्हणजे इथे आपले 14 डबल क्रोशे झाले आहेत. 3 6 8 14 नाही 16 डबल क्रोशे आहेत एका ट्रायंगलमध्ये. त्याच्यानंतर ग्रीन धागा घ्यायचा, पुन्हा हिरव्या रंगाचा स्लिप नॉट करून इथे 2 डबल क्रोशे सोडून तिसऱ्या डबल क्रोशेला जोडायचं. तर या रोमध्ये 3 चेन करायच्या पहिले. नेक्स्ट डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, पुढच्या डबल क्रोशेवर एक. या रोमध्ये एक एक डबल क्रोशे पुन्हा वाढेल. या साईडला एक आणि या साईडला एक. 3 4 5 6 6 डबल क्रोशे या ऑरेंज डबल क्रोशेवर आणि 3 या गॅपमध्ये. 1 2 3 मध्ये 3 चेनची गॅप करायची. पुन्हा याच स्पेसमध्ये परत 3 डबल क्रोशे, 2 3. पुढच्या 6 डबल क्रोशेवर 6 डबल क्रोशे, म्हणजे 9 डबल क्रोशे होईल. आणि एका ट्रायंगलमध्ये एकूण 18. मागच्या याच्यात एकूण 16 होते, इथे 18. 6 डबल क्रोशेवर आणि 3 मध्ये, आणि इथे 4 चेनची गॅप. 1 2 3 4.
पुढे 2 डबल क्रोशे स्किप करायचे, सोडून द्यायचे. पुढच्या 6 डबल क्रोशे व 6 डबल क्रोशे आणि मधात 3 डबल क्रोशे. सेम इथे जसं केलं आहे तसंच हा राऊंड राहील. याच्या पुढचा पण असाच आहे, 2 ग्रीन रंगाचे, पण याच्या पुढच्या राऊंडमध्ये इथे 4 चेन घेतल्या. त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 5 चेन घ्यायचे मधात. आणि इथे जसे इथे 18 आहे तर अजून 2 वाढेल 20, म्हणजे या साईडनी 10, या साईडनी 10. मधात 3 चेनची गॅप सेम आहे राहणार, फक्त इथे एक डबल क्रोशे वाढणार. तर असे 3 राऊंड ग्रीनचे, म्हणजे हा पकडून 3, अजून असे 2 करायचे. त्यानंतर पुन्हा 3 राऊंड केशरी याचे, त्यानंतर 2 राऊंड ग्रीन याचे, म्हणजे 3 ग्रीन 3 ऑरेंज, 6 झाले. त्यानंतर पुन्हा 3 ऑरेंज याचे 9 राऊंड. त्यानंतर 2 ग्रीनचे, असे 11 राऊंड. आणि लास्टमध्ये 1 राऊंड ऑरेंजचा. सेम असंच ट्रायंगलची डिझाईन राहील, फक्त प्रत्येक राऊंडमध्ये 2 डबल क्रोशे वाढणार आहे ह्या ट्रायंगलमध्ये. आणि इथे 4 आहे, नंतर 2 राऊंडमध्ये 5 राहील, नंतर 2 राऊंडमध्ये 6 राहील, नंतरच्या 2 राऊंडमध्ये 7 राहील. तर ह्या मधातल्या चेनसुद्धा एक एक वाढवत जायचे. तर आपल्याला हा इतका मोठा करायचा आहे तितका मोठा करू शकतो. मी याच्या पुढे असे 11 ते 12 राऊंड अल्टरनेट कलर वापरू, म्हणजे 3 ऑरेंज 3 ग्रीन 3 ऑरेंज आणि नंतर 2 ग्रीन आणि लास्टला 1 ऑरेंज, या सिक्वेन्सनी करून घेते. सेम पॅटर्न असल्यामुळे मी डायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. इझी आहे खूप, तुम्ही या पॅटर्नला लक्षात घेऊन पुढे वाढीव यांनी करू शकता. बघा, अशा प्रकारे आपण हे वाढवून घेतलं आहे. आणि एकूण इथे 15 असे जे ट्रायंगल शेपचे डिझाईन आहे ती 15 राऊंड्समध्ये घेतली आहे. तर हे बरोबर साईज झालं आहे, त्यामुळे मी इथपर्यंतच केलं. तुम्ही यासमोरही वाढवू शकता. या शेवटच्या राऊंडमध्ये आपले इथे 17 डबल क्रोशे आले आहेत. आणि या साईडला 17 आणि या साईडला 17, म्हणजे हे 34 डबल क्रोशे आहे. मधात 3 चेन आणि ह्या 2 ट्रायंगलच्या मधात 7 चेन्स घेतले आहेत. तर मी सांगितलं होतं की ह्या एक एक वाढवायचे आहे. जसे इथे 3 आहे, मग 2 याच्यात 3, 2 याच्यात 4, 2 याच्यात 5, 2 याच्यात 6 आणि नंतर 2 याच्यात 7. आणि 2-2 डबल क्रोशे या एका ट्रायंगलमध्ये सुद्धा वाढवले आहेत. अशा प्रकारे हे पूर्ण झालं आहे. तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा, तसेच इतरांसोबत शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. मी यापुढे पण असे वेगवेगळ्या डिझाईन्स टाकणार आहे, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हीसुद्धा असे वेगवेगळे रुमाल बनवू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या एका नवीन डिझाईनसोबत.